बीड जिल्ह्यातील विविध भूसंपादन कार्यालयामार्फत स्थानिक वृत्तपत्रांना देण्यात आलेल्या जाहिरातीचे सुमारे 50 लाख रुपयांची देयकं गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असून बीड जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मंत्रालयात तांत्रिक त्रुटीच्या नावाखाली हे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत। त्यामुळे तात्काळ तांत्रिक त्रुटी दूर करून देयके मंजूर करण्यात यावीत यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी गोट्या खेळून आंदोलन केलं। काय सांगाल, आंदोलन केलं होतं? बीड जिल्हा प्रशासनाच्या विविध भूसंपादन कार्यालयामार्फत स्थानिक वृत्तपत्रांना जाहिराती देण्यात येतात। त्या जाहिरातीची तब्बल 50 लाख रुपयांची बिलं गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित आहेत। तातडीने बिलं देण्यात यावी यासाठी संपादकांनी वारंवार निवेदन दिलेले आहेत, आंदोलनं केलेले आहेत, मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही। आमचं असं म्हणणं आहे की नेमकं जिल्हा प्रशासन जर लोकशाहीचा 4था आधारस्तंभ मानणाऱ्या वृत्तपत्रांची बिलं देत नसतील तर नेमकं प्रशासन गोट्या खेळत आहे का, की प्रशासनाची पोलखोल करणाऱ्या वृत्तपत्रवाहिन्यांचा आर्थिक कणा मोडून त्यांचा सूड उगवतो आहे, हा खरा पडलेला प्रश्न आहे। त्यामुळे या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यासमोर गोट्या खेळून लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। आमची अशी मागणी आहे की ज्यामार्फत की विभागामार्फत विभागीय आयुक्तांना रोहयो प्रस्ताव पाठवण्यात येतात आणि ते प्रस्ताव परत मंत्रालयात जातात आणि मंत्रालयामध्ये त्रुटी निघाल्यामुळं ते प्रस्ताव परत बीड जिल्हा प्रशासनाकडे आलेले आहेत। मात्र बीड जिल्हा प्रशासनानं ते प्रस्ताव दुरुस्त करून परत पाठवण्याची तसदी घेतलेली नाही आहे। एकंदरीत त्या उदासीनतेच्या विरोधात आम्ही आज निषेध नोंदवलेला आहे। आमची अशी मागणी आहे की या लोकशाहीच्या 4था आधारस्तंभाची स्थानिक वृत्तपत्रांच्या जाहिरातीची बिलं तातडीने देण्यात यावीत।